आजही पावसाचा पहिला वास आला की माझे पाय नकळत भुरुकवाडीच्या दिशेने वळतात. किती वर्ष झाली असतील? 15? कदाचित 20. काळ पुढे सरकत गेला. आयुष्याने अनेक वळणे घेतली. माणसं भेटली, काही हरवली. पण त्या एका सकाळी एसटीच्या पायरीवरून मी पहिल्यांदा भुरुकवाडीच्या मातीत पाय ठेवला, तो क्षण अजूनही माझ्या मनात तसाच ओलाचिंब उभा आहे. त्या दिवशी मी भुरुकवाडीत शिक्षक म्हणून रुजू व्हायला निघालो होतो. मनात उत्साह होता की भीती, हे आजही ठामपणे सांगता येत नाही. शिक्षक होण्याचं स्वप्न पूर्ण झालं होतं, पण नेमकं कोणत्या गावात जातोय, तिथली माणसं कशी असतील, शाळा कशी असेल, राहायची सोय होईल का, या सगळ्या प्रश्नांनी मनात एक वेगळीच धाकधूक बसली होती. पहाटेची एस टी सोलापूरहून सुटली तेव्हा आकाश भरून आलं होतं. खिडकीतून बाहेर पाहिलं की काळे ढग आभाळभर विखुरलेले दिसत होते. उन्हाळ्यानं करपलेल्या रानाला जणू कोणीतरी शांतपणे दिलासा दिला होता. वारा बदलला होता. त्यात कोरड्या मातीची धूळ नव्हती, तर पावसाची चाहुल होती. बसमध्ये फारशी गर्दी नव्हती. 2-3 शेतकरी पेरणीच्या गप्पा मारत होते. एक म्हातारी आपल्या मांडीवर ठेवलेल्या कापडी गाठोड्यावर हात फिरवत डुलक्या घेत होती. खिडकीमधून येणारा वारा अधूनमधून माझ्या चेहऱ्यावर आदळत होता आणि मी हातातली नियुक्तीची ऑर्डर पुन्हा उघडून वाचत होतो. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भुरुकवाडी. हे 4 शब्द त्या दिवशी फक्त एका ठिकाणाचे नाव होते. मला तेव्हा कुठे ठाऊक होतं, पुढच्या काही महिन्यात हे नाव माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग होणार आहे. बस तालुक्याचा मुख्य रस्ता सोडून एक अरुंद डांबरी रस्त्यावर वळली. दोन्ही बाजूला पसरलेली काळी जमीन दूर वर क्षितिजापर्यंत दिसत होती. काही शेतात नांगरणी झाली होती, काही अजूनही पहिल्या पावसाची वाट पाहत शांत पडली होती. एखाद्या बांधावर बाभळीचा एकटा वृक्ष उभा होता. त्याच्या फांद्यावर बसलेले कावळे जणू आकाशाकडे पाहत होते. अचानक एक थेंब काचेवर पडला, मग दुसरा, आणि क्षणातच संपूर्ण काच पावसाच्या बारीक रेषांनी भरून गेली. बसमधल्या एका शेतकऱ्यानं खिडकीतून बाहेर पाहिलं आणि हसत म्हणाला, आला बघा यंदाचा पहिला पाऊस. त्याच्या आवाजातली आनंदाची थरथर आजही माझ्या कानात ताजी आहे. शहरात पाऊस म्हणजे वाहतूक कोंडी, पण इथं पाऊस म्हणजे जगण्याची पहिली आशा. मीही नकळत खिडकीबाहेर हात पुढे केला. थंडगार थेंब तळहातावर पडले. त्या थेंबात भविष्यात काय दडलंय याची मला काहीच कल्पना नव्हती. बसचा वेग हळूहळू कमी झाला. कंडक्टरनं मोठ्यानं हाक मारली, भुरुकवाडी, भुरुकवाडी, उतरायचं तयार व्हा. मी माझी बॅग उचलली. एस टीच्या पायऱ्यावरून उतरून मी पहिल्यांदा त्या मातीत पाय ठेवला. ओल्या मातीचा गंध एका क्षणात श्वासातून मनात उतरला. त्या क्षणी मला फक्त एवढंच वाटलं की मी एका नवीन गावात आलो आहोत. पण आज इतक्या वर्षांनी मागे वळून पाहताना जाणवतं, त्या दिवशी मी फक्त एका गावात आलो नव्हतो. मी अशा एका नव्या कथेत प्रवेश करत होतो, जिने मला आयुष्यभरासाठी बदलून टाकलं.